बघा, संख्यांचे मूळ प्रकार किंवा मुख्य प्रकार बघूयात आपण. पहिला प्रकार आहे नैसर्गिक संख्या, याला नॅचरल नंबर्स म्हणतात. प्रश्न येतो, सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती? कोणती? सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती? 1, 2, 3, 4 अशा अनंतापर्यंतच्या संख्यांना काय म्हणतात? नैसर्गिक संख्या. 0 याच्यात येत नाही. सर्वात लहान नैसर्गिक संख्या काय? 1. 1 पासून सर्वात मोठी कोणती? अनंत असंख्य काय असेल ती मोठी संख्या सांगता येत नाही. सुरुवात 1 पासून. पुढचा आहे पूर्ण संख्या, त्याला होल नंबर्स म्हणतात. त्या पूर्ण संख्येत 0 येतो. 0, 1, 2, 3 असं अनंतापर्यंतच्या संख्यांना काय म्हणतात? पूर्ण संख्या म्हणतात. 0 ही काय आहे? पूर्ण संख्या. सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती म्हटल्यावर 0 आणि सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1. पुढे आहे पूर्णांक संख्या. पूर्णांक मध्ये काय येतात? ऋण संख्या येतात. अनंतापासून सुरुवात होते. ऋण 3, ऋण 2, ऋण 1, 0, 1, 2, 3, 4 असा परत अनंतापर्यंत. मग सर्वात लहान पूर्णांक संख्या कोणती? येईल का सांगता? सर्वात लहान ऋण संख्या पाठीमागे सर्वात लहान सांगता येत नाही, सर्वात मोठी पण सांगता येत नाही. यात काय असतात? सर्व ऋण संख्या 0 आणि सर्व धन संख्या मिळून काय होतात? पूर्णांक संख्या होतात. म्हणजे धन पूर्णांक, ऋण पूर्णांक आणि 0 मिळून काय होतात? पूर्णांक संख्या होतात. समजलं का? पुढच्या आहेत अपूर्णांक संख्या. अपूर्णांक म्हणजे काय? ज्या अपूर्ण आहेत त्या. उदाहरणार्थ 1/2 पूर्ण आहे का? नाही. 3/5 पूर्ण नाही. 0.5, 1.3, 6.7 या काय आहेत? अपूर्णांक संख्या. पूर्णांक, अपूर्णांक किंवा आवर्ती दशांश अपूर्णांकच आहे, पण तो पण काय? हा अपूर्णांक. याला काय म्हणायचं? अपूर्णांक संख्या. पुढे आहे परिमेय संख्या. ह्याच्यावरच्या सगळ्या जेवढ्या घेतल्या आपण त्या सर्व काय आहेत? परिमेय संख्या आहेत. आता त्यात अजून बघा, 4चे वर्गमूळ किती? 2. नित्य उत्तर 4चे वर्गमूळ 2 किंवा 3/5 लिहिलं आपण. 5 0 0 5 36 निघालं उत्तर. पूर्णांकात उत्तर निघते. किंवा 1/3 3 0 0 3 त्रिक 9 3 त्रिक 9 3 त्रिक 9 म्हणजे वाढत गेलं. याचं उत्तर काय लिहितो आपण? 0.3 आवर्ती. मग आवर्ती अपूर्णांक असेल तर तो कशात येतो? परिमेय संख्येत येतो. आता अपरिमेय संख्या कशाला म्हणायचं? अपरिमेय संख्या बघा, निघतं का 2चं वर्गमूळ? त्याला काय म्हणायचं? अपरिमेय संख्या. पूर्णांकात येते ना, दशांश नंतर ते किती पण वाढते ते काढताच येत नाही आपल्याला. किंवा 5चं वर्गमूळ निघतंय का? नाही. ही काय आहे? अपरिमेय. पाय ही संख्या काय आहे? अपरिमेय संख्या आहे. पायची किंमत किती घेतो आपण? 22/7 घेतो आपण. ती त्याच्या जवळची संख्या म्हणून घेतो. त्याची पूर्ण किंमत 22/7 नाहीये, कारण 22/7 ही काय आहे? परिमेय संख्या आहे. 22/7 काय आहे? 22/7 ही काय आहे? परिमेय संख्या आहे. आणि पाय ही काय आहे? अपरिमेय संख्या आहे. पाय काय आहे? अपरिमेय संख्या आहे. 22/7 परिमेय काय आहे? तर त्याचं पॉइंट नंतर त्याचं उत्तर निघतंय. पुढे गेलं आवर्ती होतंय त्याचं उत्तर. पण पाय ही काय आहे? अपरिमेय संख्या. त्याची किंमत त्याच्या जवळची घेतलेली. समजलं का? जर प्रश्न आला पाय ही डॅश संख्या आहे तर ती काय आहे? अपरिमेय. आणि 22/7 ही परिमेय संख्या. दोघातला फरक समजला का? याच्या आवर्तीमध्ये उत्तर निघतंय. पुढे घेऊ आपण याच्या आवर्तीमध्ये. पुढचं काय आहे? वास्तव संख्या. वास्तव म्हणजे काय? अंकगणितातील सर्व संख्या. अंकगणितात वापरल्या जाणाऱ्या सर्व संख्या म्हणजे वास्तव संख्या. आता अवास्तव संख्या कोणत्या? ज्या गणितात नाहीच. उदाहरणार्थ छेदात 0 कधीही नसतो. छेदात 0 कधीही नसतो. बरोबर? ही काय आहे? अवास्तव संख्या आहे. किंवा ऋण संख्येचं वर्गमूळ ही काय आहे? अवास्तव संख्या आहे. समजलं? वास्तव, अवास्तव संख्या. वास्तव म्हणजे गणितात वापरल्या जाणाऱ्या सर्व, अवास्तव संख्या म्हणजे
5चं वर्गमुळात 5. आता पुढे बघा, आता तुम्हाला पाय आणि 22/7 चा फरक सांगतो. 22/7 बघा, सात्विक इकडे घेतो, पूर्ण नाव नाही. 22/7 परिमेय काय म्हणायचं, त्याचं उत्तर सात्विक 21. किती राहिलं बाकी, 1 पॉईंट दिला, 0 घेतला, 7 एके 7, 3 राहिले, पुन्हा 0 घेतला, 7 चौक 28, 2 राहिले, 7 दुने 14, 6 राहिले, 7 आठी 56, 4 7 पाचा 35, 5 राहिले, 7 साती 49, 1 राहिला, 0, 7 एके 7, पुन्हा किती राहिले, 3 राहिले, पुन्हा 0 दिला, 7 चौक 28, 2 राहिला, 7 दुने 14, 6 राहिला, 7 आठी काय होतंय, 14, 28, 57, 14, 28, 57 रिपीट होतोय ना, पुन्हा रिपीट होतोय म्हणजे हा काय आहे, आवर्ती दशांश अपूर्णांक. मग आवर्ती दशांश अपूर्णांक असेल तर ती संख्या काय असते, परिमेय संख्या असते. काय असते, परिमेय. पण पायचं उत्तरच निघत नाही, त्याचं पॉईंट नंतर उत्तर निघत नाही. भरपूर शोधलंय, कितीतरी पटीत शोधलंय तरी निघालं नाही शेवटपर्यंत उत्तर. म्हणून ही काय आहे, अपरिमेय संख्या आहे. समजलं का, याला परिमेय काय म्हणायचं, तर त्याचं उत्तर निघतंय ना इथपर्यंत, आवर्ती होतोय म्हणून ती परिमेय आणि पाय ही अपरिमेय. आता बघा, अवास्तव संख्येमध्ये मी सांगितलं होतं 0ने भाग जात नाही. 5/0 शून्य छेदस्थानी का नसतो, म्हणा बरं, शून्याचा पाडा 0 एके 0, 0 दुने 0, 0 त्रिक 0, 0 चौक 0, बरोबर का, हा झाला शून्याचा पाडा. मग काय करू आपण, 0 एके कितीचा भाग द्यायचा, 0 5 0, बरोबर. भाग किती जायचा हे निश्चित नाही ना याच्यात, 0चा कितीचा भाग द्यायचा ते नाही. म्हणून काय आहे, छेदात 0 कधीही नसतो. समजलं, अवास्तव संख्या आणि वास्तव संख्या. एक पासून पुढच्या सगळ्या नैसर्गिक संख्या, 0 पासून सगळ्या अनंतापर्यंतच्या पूर्ण संख्या, पूर्णांकामध्ये ऋण, शून्य आणि धन पूर्णांक संख्या येतात. अपूर्णांकामध्ये दशांश अपूर्णांक आणि व्यवहार्य अपूर्णांक येतो. परिमेय संख्यामध्ये ज्याचं उत्तर वर्गमुळाचं पूर्णांकात उत्तर निघतं, अपूर्णांकात उत्तर निघतं दशांश अपूर्णांकात, आणि आवर्ती दशांश अपूर्णांकात जरी उत्तर निघत असेल तरी ते परिमेय संख्या. अपरिमेय संख्या म्हणजे ज्याचं पूर्णांकानंतर म्हणजे दशांश चिन्हानंतरही ज्याचं उत्तर निघतच नाही, त्या अपरिमेय संख्या. पाय ही अपरिमेय संख्या आहे. वास्तव संख्या, अंकगणितात वापरल्या जाणाऱ्या सर्व संख्यांना वास्तव संख्या म्हणायचं. आणि अवास्तव, छेदात 0 नसतो, ऋण संख्येचं वर्गमूळ निघत नाही.